नमस्कार. मी माईल ट्रेनिंग फाउंडेशन या संस्थेतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. साधारणतः 2008 सालापासून आपण ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तुम्ही जर आठवत असाल तर 2007-8 त्या काळामध्ये रिअल इस्टेट हे खूप अशा स्वरूपात चाललेलं होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये लोकं येत होती, नवनवीन लोकं येत होती. अ, काही त्या क्षेत्रात शिकलेली येत होती, काही त्या क्षेत्रात पैसे आहेत म्हणून तसेच काही न शिकता उड्या मारणारे. असं एक साधारणतः 7-8 जरी मी म्हणत असलो तरी ती ॲक्चुअली 4-5 सालापासूनची परिस्थिती होती. आणि मग 2005 साली जेव्हा आम्ही एक सर्व्हे घेतला, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ह्याच्यात अप्रशिक्षित, अनट्रेन्ड लोकं खूप जास्त प्रमाणात येतायत. सुरुवातीच्या काळात पैसे मिळत होते, पण नंतर त्याच्यात लॉसेस खूप वाढायला लागले. कारण ट्रेंड नसल्यामुळे हाताखालची ट्रेंड लोकं किंवा वेगवेगळ्या प्रकारची एक्सपर्ट्स त्यांना ते जास्त प्रॉफिट मिळवून न देता क्रीम त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि अनट्रेन्ड लोकांच्या हातात काही कमी लागायला लागलं. आणि तोच प्रमाण खूप वाढत गेलं नंतरच्या काळामध्ये. तेव्हा मी असं ठरवलं की हे अ, असं करण्यापेक्षा जे लोकं अप्रशिक्षित आहेत, ज्या लोकांना सिव्हिलची किंवा इंजिनिअरिंगची डिग्री नाहीत, अशा लोकांना थोडं एक बेसिक नॉलेज आपण या ट्रेनिंगतर्फे देऊया आणि त्याच्यातून ज्यायोगे त्यांचे जे लॉसेस होत आहेत, जे काही नुकसान होत आहे, ते वाचवता येईल. आणि त्याच्यातूनच ह्या कोर्सची सुरुवात झाली. हा कोर्स जन्माला आला. सुरुवातीच्या काळामध्ये आपण अशोका जर तुम्ही नाव ऐकलं असेल बिल्डकॉन लिमिटेड ही या क्षेत्रातली एक मोठी संस्था आहे. त्याच्या सहयोगाने आपण हे सुरुवात केली. अशोका बिल्डकॉनची अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अशी एक संस्था आहे नाशिकमध्ये. त्यांचं आपण कोलॅबोरेशन करून आपण ही सुरुवात केली आणि त्याच्यातूनच अशोकाला अर्थातच खूप मोठा याच्यातला व्यवसायामध्ये खूप अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षित लोकांची मदत घेऊन आपण सुरुवात केली आणि आपल्याला खूप प्रचंड प्रतिसाद आला. म्हणजे अगदी जर बोलायचं झालं तर आपल्या एक 150च्या आसपास बॅचेस रिअल इस्टेटच्या झालेल्या आहेत आणि कमीत कमी 3,000 ते 3,500 विद्यार्थी म्हणणं कदाचित चुकीचं आहे. प्रोफेशनल्सना आपण याच्यातून मदत केलेली आहे. मार्गदर्शन सुद्धा शब्द वापरत नाही आणि या मदतीतून त्यांनी कमीत कमी 1000 जणांनी तरी काहीही बॅकग्राऊंड नसताना एक व्यवसाय स्वतःचा खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलेला आहे. आणि विशेष नमूद करायची गोष्ट म्हणजे करोना गेल्या 2 वर्षात खूप जण अक्षरशः मेटाकुटीला आले. खूप लॉसेस झाले. पण तरी आपल्या वेगळ्या पद्धतीने शिकून तयार केलेल्या आपल्या या विद्यार्थ्यांनी किंवा व्यावसायिकांनी तग धरून चांगला व्यवसाय चालू ठेवलेला आहे. आता तर मार्केट ओपन होतंय. तुम्ही आज कालचे आजचे वर्तमानपत्र वाचत असाल, जवळ-जवळ 74% ग्रोथ या सेक्टरमध्ये नुसती रजिस्ट्रेशनमध्ये दिसली. म्हणजे बुकिंगमध्ये वगैरे ते किती जास्त असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे हा परत एकदा ग्रोथ मिळणारा हा व्यवसाय आहे. आता थोडं एक माईलबद्दल बोलतो. माईल ट्रेनिंग फाउंडेशनमध्ये ह्या रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन ह्या कोर्सेस बरोबरच आणखी वेगवेगळे कार्यक्रमही घेतो आणि त्याचं एक थोडक्यात माहिती एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे जे लोकं व्यवसाय नाही करत आहेत. पुढे मागे करायची शक्यता आहे. पण आत्ता तरी सध्या तरी ते नोकरीवर आहेत किंवा नोकरीत स्थिर आहेत. अशा लोकांसाठी आपण एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट किंवा जेव्हा इंग्लिशमध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो. ते प्रोग्राम्स घेतो. ज्यायोगे त्यांना जे काही दैनंदिन कामात अडचणी येतात किंवा ज्या दैनंदिन कामात गरज आहे असे विषय त्यांना शिकवतो. दुसरा एक महत्त्वाचा आपला व्हर्टिकल आहे ते म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी काही ट्रेनिंग्ज लागतात, ते आपण देतो. उदाहरणार्थ सुरुवातीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, ती एक वेगळी मानसिकता तयार करायला लागते.
त्या मानसिकतेसाठी वेगळे प्रोग्राम्स असतात. मानसिकता तयार झाल्यानंतर, व्यवसाय करायचं ठरल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून व्यवसाय निवड हा एक खूप मोठा गहन प्रश्न असतो, खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्याचं ज्याला इंग्रजीमध्ये बॉस म्हणतात, बिझनेस अपॉर्च्युनिटी सर्च, म्हणजे मी एक्झॅक्टली कुठला व्यवसाय सुरू करायचा हे ट्रेनिंग आपण देतो. एकदा व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढचा जो महत्वाचा प्रकल्प म्हणतो आपण, की ज्याला इंग्रजीमध्ये बिझनेस प्लॅन रायटिंग किंवा तयार करणे म्हणतो, तो आपण ट्रेनिंग घेतो. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या माईलचं वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी कोर्सेस करून घेतात, करतात, मार्गदर्शन करतात, पण त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये सोडतात. पण आपण त्याचं तसं करत नाही, आपण त्याला मेंटरशिप देतो. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या सहाय्याने जे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामधले एक्सपर्ट्स आहेत, ते तुम्हाला या बिझनेसमध्ये मेंटरशिप, म्हणजे मेंटरचा शब्दशः अर्थ गुरु आहे, पण कदाचित बिझनेसमध्ये गुरु हा शब्द चालत नसेल, मेंटरच आपण शब्द वापरू. हे मेंटर्स तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये दैनंदिन येणाऱ्या अडचणी किंवा मधून येणाऱ्या अडचणी याच्यावर सोल्युशन्स काढण्यासाठी मदत करतात. म्हणून हे स्टार्टिंग बिझनेस, नंतर ग्रोईंग बिझनेस. त्याच्यानंतर अर्थातच आपण सगळ्यांचा उद्देश हा चांगलं उत्पन्न मिळावं, चांगले पैसे मिळावे हाच असतो. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो पण फार महत्वाचा आहे. सगळं सुरुवात केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काय असतं ते म्हणजे ब्रँड, आपला एक स्वतःचा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड तयार करणं. त्याच्यालाही आपण माईलतर्फे मदत करत असतो ब्रँड बिल्डिंगसाठी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत माईलतर्फे. आता आपण परत रिअल इस्टेट या क्षेत्राकडे येऊ. रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन या क्षेत्रामध्ये सध्या मगाशी मी जे म्हटलं त्याप्रमाणे अप्रशिक्षित लोक असल्यामुळे, अगदी बेसिक माहिती नसल्यामुळे, किंवा जुजबी माहिती असल्यामुळे बरेचसे लॉसेस होतात. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला लागतात. त्याच्यासाठी लर्न दी बेसिक हे खूप मोठं महत्वाचं आयटम आहे, की जो रिअल इस्टेटमध्ये करायचा असेल. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सातबारा. आपला दुर्दैवाचा भाग असा आहे, की सातबारा हा कुठंही शिकवला जात नाही. म्हणजे आपण गमतीने म्हणतो किंवा रादर ते सत्यच आहे, की अगदी LLBच्या कोर्सला सुद्धा एखाद दुसरा टॉपिक सोडला सातबाराचा तर डिटेलमध्ये सातबारा शिकवला जात नाही. आणि मग अर्थातच त्याचा फटका रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळतो. त्याच्यात आणि सातबारा दिसायला जरी वरवरचं एक पान दिसलं तरी त्याच्यात आत खाचाखोचा खूप असतात. आणि त्या खाचाखोचा जर शिकल्या नाही आपण, त्या खाचाखोचा जर माहिती झाल्या नाही, तर एक खूप मोठा फटका बसू शकतो. बाकीच्या व्यवहार आणि आपल्या रिअल इस्टेटच्या व्यवहारामध्ये एक महत्वाचा फरक आहे. बाकीच्या व्यवहारामध्ये पैसे दिले की ती वस्तू तुमच्या ताब्यात येते आणि ती वस्तू तुमच्या ताब्यात आली की तो व्यवहार पूर्ण झाला. पण रिअल इस्टेटमध्ये तसं होत नाही. रिअल इस्टेटमध्ये काय होतं, तुम्ही पैसे दिले तरी ती जमीन तुमच्या ताब्यात येईलच याची काही गॅरंटी नाही. जरी तुम्ही जमीन ताब्यात घेतली किंवा जमिनीचा वरवरचा ताबा घेतला तरी प्रत्यक्ष ती तुमच्या नावावर राहीलच याची काही गॅरंटी नाही. दुसरा कोणी वेगळ्या पद्धतीने क्लेम करू शकतो. अशा वेगवेगळी कॉम्बिनेशन्स रिअल इस्टेटच्या व्यवहारामध्ये असतात. हे सगळं सातबारा बघून हे तुम्ही थोड्याफार प्रमाणात किंवा 90% तरी तुम्ही एन्शुअर करू शकता, की हे व्यवहार योग्य होतोय का नाही होतोय किंवा ह्याच्यात काही खाचाखोचा आहे. म्हणून बेसिक्स म्हणजे सातबारा प्रमाणे ॲग्रीमेंट आहे, डॉक्युमेंटेशन आहे. हे सगळे बेसिक्स शिकणं आणि हे काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही. हे काही खूप वकिलाचंही काम आहे असंही नाही. म्हणजे आम्ही तर गमतीने म्हणतो, की 10वीचा मुलगा सुद्धा, 10वी पास झालेला मुलगा सुद्धा सातबारा हा व्यवस्थित वाचू शकतो आणि या सातबाराचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. सातबारा हा गेली 100 वर्षाच्या आसपास किंवा कदाचित थोडासा जास्त 150 वर्षाच्या आसपास डॉक्युमेंट तुम्ही बघितलं असेल तर सुरू आहे. आणि या डॉक्युमेंटचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची लिहिण्याची पद्धत, ते तयार करण्याची पद्धत ही संपूर्ण भारतात एकच आहे. तुम्ही अगदी जम्मू काश्मीरमध्ये गेला किंवा कन्याकुमारीला गेला किंवा आसाममध्ये गेला किंवा गुजरात, राजस्थानमध्ये गेला, तरी सातबारा हे बेसिक डॉक्युमेंट सेम आहे. नुसतं डॉक्युमेंट सेम नाही, तर त्याच्या बॅकग्राऊंडला ज्या काही प्रोसेसेस आहेत, त्या सुद्धा फिक्स्ड आहेत. त्यामुळे सातबारा एकदा तुम्ही शिकलात, की तुम्हाला त्याच्या आतल्या खाचाखोचा तुम्ही समजू शकता आणि गमतीने आपण म्हणतो, की
7/12 हे सगळ्यात सोपं डॉक्युमेंट आणि सगळ्यात अवघड डॉक्युमेंट आहे. आता सोपं अशासाठी की त्याची सगळ्या पद्धती ह्या एकदम सिंपल आहेत आणि सेम आहेत कुठेही गेला तरी. त्यामुळे ते सोपं डॉक्युमेंट आहे आणि अवघड अशासाठी कारण आपल्याला कुठे शिकवलंच जात नाही. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एल-एल-बीलाही शिकवलं जात नाही आणि इतर कुठल्या कोर्समध्येही शिकवलं जात नाही आणि हेच आपल्या माईल ट्रेनिंगच्या कोर्सेसचं वैशिष्ट्य आहे. आपण याला 7/12 आपल्या कोर्सेसमध्ये डिटेलमध्ये शिकवला जातो. त्यामुळे कुठलीही आपल्या कोर्स केलेली व्यक्ती 7/12च्या खाचाखोचा अगदी व्यवस्थित समजून घेऊ शकते आणि समजून देऊ शकते समोरच्याला. हे एक वैशिष्ट्य आहे. तसंच ॲग्रीमेंट्स आहेत. तसंच बाकीचेही डॉक्युमेंट्स आहेत, की जे महत्त्वाचे असतात. जसं सर्च रिपोर्ट आहे. हे सगळं आपण करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण शिकवलं जातं. त्याच्यानंतर हे जे डॉक्युमेंट झालेत पुढेही आपण थोडंफार त्याच्या तपशिलात जाऊया. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे नेटवर्क. बाकीच्या कोर्स आणि आपल्या माईल ट्रेनिंगच्या कोर्समध्ये तो एक महत्त्वाचा फरक आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कोर्स झाला, की बाय-बाय केलं जातं संस्थेला. आपल्या इथं तसं नाहीये. आपण एक्झॅक्टली उलटं आहे. कोर्स ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर आपले जे असोसिएशन आहे, ज्याला आपण जी-पी-एस म्हणतो, ग्लोबल प्रॉपर्टी सर्व्हिसेस, त्याच्या थ्रू सतत भेटत असतो आणि आता जर तुम्ही बघितलं तर रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला शिकला आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला धंदा मिळाला असं नाही होणार. तुम्हाला बिझनेस मिळवण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी नेटवर्क लागणार आहे आणि हे नेटवर्क आपल्या माईल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे. माईल ट्रेनिंगमध्ये आतापर्यंत कोर्स केलेले जुने सगळेजण रेग्युलरली भेटत असतात. एकमेकांशी वेगवेगळ्या माध्यमातून कम्युनिकेट करत असतात आणि त्याचाच आपल्यासारखे नवोदित जे असतात, की जे नवीनच कोर्स केलेला आहे, त्यांना त्याचा फायदा होतो आणि कुठलाही धंदा असो, मग तो रिअल इस्टेटचा असो नाही तर आणखी कुठला इंडस्ट्रियल असो, नेटवर्क शिवाय पर्याय नाही आणि हे नेटवर्क माईल ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाईड करतं. हे एक आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण वर्षानुवर्ष हे कोर्स करतो, सक्सेसफुली करतोय. त्याला कारण हे नेटवर्क आहे. दुसरं आहे की मार्केटला तुम्हाला जर लॉस कमी करायचा असेल, तर सेलवर खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. मार्केटिंगवर खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. हे कॉन्सन्ट्रेशनसाठी आपल्याला वेगळ्या टॉपिक्स घेऊन आपण ट्रेनिंग देतो. आणि दुसरं आहे हे जे ॲनालिसिस आहे मार्केटचं, हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तेही आपण कसं करायचं हे शिकवतो. कसं आहे मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन्स खूप असतात. त्यामुळे नुसतं ॲनालिसिस करून चालत नाही. बरेच जण ते काय करतात, की ठीक आहे आपण एक 15 दिवस वाट पाहू. 15 दिवस काही वेळेला घातकी ठरू शकतात. खूप लॉस होऊ शकतो. त्यामुळे मार्केटचा ट्रेंड बघायचा आणि लगेच ॲक्शन घ्यायची. खूप व्होलटाईल आहे. जरी शेअर मार्केट एवढं नसलं, तरी बऱ्यापैकी व्होलटाईल आहे. बऱ्याच फॅक्टर्सवर ते अवलंबून असतं. उदाहरणार्थ डी-पी चेंज झाला, डी-पीमध्ये कुठलं रिझर्वेशन पडलं, अशा छोट्या-छोट्या गोष्टी बाहेरून वाटायला छोट्या असतात. या गोष्टीवरनं सुद्धा मार्केट कमी जास्त व्होलटाईल होऊ शकतं. त्याचं डिमांड कमी जास्त होऊ शकतं. आपल्या समोर उदाहरण आहे. चाकणपशीत एअरपोर्ट होणार म्हणून बऱ्याच जणांनी जागा घेऊन ठेवल्या आणि अचानक निर्णय झाला की नाही पुरंदरपशी होणार. आता ज्या लोकांनी जागा घेतल्या त्यांना कवडीमोल किमतीने ते विकण्याशिवाय पर्याय नाही. असा मार्केट ट्रेंड आहे, मार्केटच्या दिशा आहेत, डिरेक्शन्स आहेत. ह्या जर बघून जर काम नाही केलं, तर खूप मोठा लॉस होऊ शकतो आणि त्याचा फटका आपल्याला बसू नये, आपल्या कस्टमरला बसू नये, याची आपल्याला काळजी घ्यायला लागते. नेक्स्ट. आता रिअल इस्टेट आणि इतर इन्व्हेस्टमेंट मेथड्समध्ये एक मेजर फरक आहे. रिअल इस्टेट म्हणजे टँजिबल आहे. तुम्ही एखादी जमीन घेतली, एखादी प्रॉपर्टी घेतली, तर तुम्हाला ती दिसू शकते अशी आहे. तसं शेअर्सला जसं एक कागदाचा तुकडा येतो, पण तो काय टँजिबल म्हणता येणार नाही आणि हल्ली तर डीमॅटमुळे तो कागदाचा तुकडा सुद्धा नसतो. सगळं कॉम्प्युटरवरच असतं. त्यामुळे टँजिबल हा एक आयटम म्हणजे जो हातात तुमच्या येईल असा आहे. दुसरा इमूव्हेबल हा वेगळं सांगायची गरज नाही. बेसिकली जर समजा व्यवस्थित त्याचं जर एनालिसिस केलेलं असेल, त्याची व्यवस्थित तुम्हाला ट्रेंड असेल, माहिती असेल आणि व्यवस्थित त्या क्षेत्राचं म्हणजे एरिया, लोकल जी एरिया आहे, त्याची जर माहिती असेल म्हणजे ज्याला आपण एनालिसिस असतो, हे जर असेल, तर तुम्हाला त्याचं प्रिडिक्शन करणं, त्याला पुढे काय होणार आहे हे करणं, रिअल इस्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शक्य होतं.
आणि रिअल इस्टेटचा आणखी एक फायदा आहे. आता विशेषतः सोन्याशी कंपेअर करण्या किंवा थोड्याफार प्रमाणात शेअर्सशी कंपेअर करताना, की रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सुद्धा जनरेट तुम्ही करू शकता. म्हणजे काय? एखादा तुम्ही फ्लॅट घेऊन ठेवला आणि इन्व्हेस्टमेंट तर झाली. जर समजा त्याच इक्विव्हॅलंट तुम्ही सोन्यात ठेवले, तर सोन्यामधून तुम्हाला रिअल रिटर्न मिळत नाही. पण तोच फ्लॅट तुम्ही रेंटवर देऊन तुम्हाला थोड्याफार प्रमाणात जे काही ते मार्केटमध्ये रेट चाललाय त्या पद्धतीत तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम म्हणजे रेग्युलर इन्कम तुम्हाला मिळू शकतो. हा इतर प्रॉपर्टी, इतर इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज आणि रिअल इस्टेटमध्ये हा एक फरक आहे. अर्थातच शेअर्सला तुम्हाला मेंटेनन्सचा खर्च नसतो. सोन्याला मेंटेनन्सचा खर्च नसतो. पण रिअल इस्टेटला मात्र रेग्युलर मेंटेनन्सचा खर्च असतो. हा एक दुसरा भाग झाला. पण एक पॅसिव्ह इन्कम तुमचं हे रिअल इस्टेटमधून चालू राहू शकतं. पुढचीच आता जसं फायदा सांगितलं, तसा मेंटेनन्सचा मी मुद्दा मांडला. तसंच आणखी काही त्याचे थोडेफार डिसएडव्हांटेज किंवा तोटे आहेत. एक म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्ट करताना जर तुम्ही जमिनीचं टायटल किंवा जी काही प्रॉपर्टी घेत आहे त्याचं टायटल जर बघितलं नाही, तर मात्र खूप मोठा लॉस होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याने तुम्हाला गोड बोलून शनिवारवाडा विकत देतो असं सांगितलं आणि तुम्ही विकत घेतला, तर तुमचं नुकसान होणार आहे. त्यातला पैसे मिळायचे ते मिळणार आहेत. कारण शनिवारवाडा जर त्याच्या मालकीचाच नसेल, तर तो तुम्हाला विकूच शकत नाही. म्हणजे टायटल क्लिअर आहे की नाही हे बघणं खूप खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सातबारा आणि टायटलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत, ते नीट वाचणं, तपासणं आणि त्याची माहिती करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. नुसतं आत्ताच्या मालकाचं नाही, तर त्या मालकाकडे ती मालकी कशी आली, हे सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे. हा टायटल क्लिअर असण्याचा एक प्रकार आहे. उदाहरण द्यायचं झालं, तर आज एक्स माणसाकडे ती प्रॉपर्टी आहे, ते तुम्हाला देतोय. विकायचं तुम्हाला म्हणतोय. पण त्या एक्स माणसाकडे ती प्रॉपर्टी कशी आली? म्हणजे त्याच्या वडिलांकडून आली, का त्यांनी कोणाकडून विकत घेतली, का त्यांनी कोणाकडून आणखी दुसऱ्या काही पद्धतीने घेतली. ह्या सगळ्या प्रकार ज्याला आपण सर्च रिपोर्टमध्ये घेतो, हे खूप महत्वाचं आहे. ते जर त्याच्यात एक जरी ट्रान्झॅक्शन इल्लीगल असेल, तर त्या एक्सची प्रॉपर्टी चं टायटल इल्लीगल होऊ शकतं आणि मग त्याच्याकडून जो घेणारी व्यक्ती आहे, ती सुद्धा इल्लीगल चक्रामध्ये पडू शकते आणि त्याला क्लिअर टायटल मिळत नाही. त्यामुळे हे टायटल क्लिअर असणं आणि ते तपासून घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी महत्वाची 2 डॉक्युमेंट्स, एक म्हणजे सर्च रिपोर्ट आणि दुसरा 7/12 महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इतर आणि ह्याच्यात एक थोडासा डिसएडव्हांटेज किंवा तोटा आहे, की तुम्ही उद्या विचार केला आणि म्हटलं, की ₹1200 ₹1000 मी सोनं घेतो किंवा 1200-1000चे शेअर्स घेतो, डिबेंचर्स घेतो, तर ते शक्य आहे. पण रिअल इस्टेटमध्ये शक्य आहे का? नाही. सध्या तरीच्या परिस्थितीत सुद्धा लाखातच इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तरच काहीतरी हालचाल होऊ म्हणजे थोडंफार मूव्हमेंट होऊ शकते. तो एक थोडासा डिसएडव्हांटेज आहे. त्यामुळे थोडीफार गुंतवणूक करायच्या आधी थोडीफार जमा करणं हे महत्वाचं आहे. मगाशी मेंटेनन्सचा विषय मी ऑलरेडी मांडलेला आहे आणि अ, शेवटचा जो मुद्दा आहे, हा ॲक्चुअली डिसएडव्हांटेज म्हणता किंवा तोटा ह्याच्यात अ, मोडत नाही जास्त. मगाशी जे मी सांगितलं त्याप्रमाणे जमिनीचा व्यवहार केला आणि तुम्ही त्यात पोझेशनचा क्लॉज नाही टाकला किंवा तुम्ही प्रत्यक्ष ताबा घेतला नाही, कॉम्प्लिकेशन्स निवडू शकतात. पोझेशन हा खूप महत्वाचा आयटम आहे या रिअल इस्टेटच्या व्यवहारामध्ये. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही फार गरजेचं आहे बघणं. नेक्स्ट. आता बाकीच्या आता जे डॉक्युमेंट्स आपण बघतोय, याच्यामध्ये काय-काय महत्वाचे मुद्दे आहेत, हे करणं किंवा लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ बऱ्याचशा प्रोसिजर्स आहेत, या इरिव्हर्सेबल असतात. उदाहरणार्थ, एखाद्या जर समजा सध्याच्या परिस्थितीत एक तुम्ही दररोज जर जाहिराती वाचत असाल,
त्याचे शेत एन न केलेले प्लॉट्स विकायच्या जाहिराती खूप सापडतील. विशेषतः पुण्याच्या आजूबाजूला आहे. आता ही तशी म्हटलं तर इल्लीगलच आहे. मग आता इल्लीगल जर झाली, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे? इल्लीगल असल्यामुळे सरकारची त्याच्यात मान्यता राहणार नाही. पण जर समजा तुम्ही त्याला पैसे दिले असतील, ते पैसे तुमच्या हातातून गेले, ते तुम्हाला परत मिळेल याची गॅरंटी नाही. पण सरकार मात्र त्याचा ताबा घेऊ शकते. त्यामुळे ती रिव्हर्सिबल होऊ शकते. जशी एखादी जर स्टॅम्प ड्युटी न भरता एखादा व्यवहार केला आणि तो जो व्यवहार सरकारच्या लक्षात आला किंवा कोणी पॉइंट आउट केला, तर तुम्ही स्टॅम्प ड्युटी जर घेतला, स्टॅम्प ड्युटी जर भरली, तर तुम्हाला ती फाईन म्हणा किंवा त्या स्टॅम्प ड्युटी भरून तो रेग्युलराईज करता येतो. तो म्हणजे कायदेशीर होऊ शकतो. पण तसा काही व्यवहार अशा आहेत, विशेषतः रिअल इस्टेटमध्ये, की जे इरिव्हर्सिबल असतात. आणि इरिव्हर्सिबल जर व्यवहार असतील, तर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला किती जणांना आठवतंय मला माहीत नाही. एक 10-12 वर्षापूर्वी अगदी अमिताभ बच्चन किंवा उत्तर प्रदेशमधल्या बऱ्याच जणांनी इथं जमिनी खरेदी केल्या. पण ते स्वतः शेतकरी असल्याचा पुरावा दाखवू शकले नाही. आता ह्या केसमध्ये काय झालं? सरकारने ती जमीन जप्त केली. म्हणजे ही इरिव्हर्सिबल झाली. ही खूप मोठी रिस्क या रिअल इस्टेटच्या व्यवहारात आहे. इतर व्यवहारात ती नाहीये. दुसरं तिसरा महत्त्वाचा म्हणजे व्हॅलिड आणि इनव्हॅलिड. म्हणजे आता जर समजा एखादं व्यवहार आहे, टाईम बाउंड असतात. तो जर त्या वेळेच्या पलीकडे गेला, तर कदाचित त्याला तो इल्लीगल होऊ शकतो. त्यामुळे ते एक महत्त्वाचं प्रोसिजरमध्ये तुम्ही लक्षात घेणं आहे. आणि लीगल प्रोसिजर करताना आपण लिहून देतो, की मी जाणून-बुजून, स्वखुशीने, कुठल्याही नशेच्या आहारी नाही. हा सुद्धा एक खूप मोठा प्रकार आहे. तो जर उलटा प्रूव्ह झाला, तर तो व्यवहार अख्खा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा बघणं, म्हणजे जरी किरकोळ वाटत असली बाब, तरी ते बघणं. कारण असे बरेच व्यवहार होतात. कोणाला तरी पकडून कसं तरी सह्या करून आणणं आणि मग त्याच्यानंतर पुढचा जो माणूस घेतो त्याला खूप मोठा फटका बसतो. त्याला काहीही कारण नसताना ती कायद्याची लढाई लढत बसावं लागतं. त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे नेक्स्ट. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रिअल इस्टेटमध्ये म्हणजे मी सांगतो हे कोविडच्या प्रकोपानंतर किंवा कोविडच्या आजारपणानंतर किंवा साथीनंतरच्या बद्दल आपण बोलूया. कारण आता जे तुम्ही जर बघितलं तर 2 वर्षापूर्वीच्या स्टाईल्स आणि नवीन सगळे मार्केटमधले पद्धती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे आपण काही न ऐकलेल्या गोष्टी आता आपल्याला रुटीन झालेल्या आहेत. आपण मुलांना म्हणायचं मोबाईल वापरू नको. पण आज मुलांना मोबाईलमध्येच अभ्यास करावा लागतो. इतका म्हणजे ज्याला आपण 180 डिग्रीचा फरक आता पडलेला आहे. त्यामुळे हा खूप मोठा एक फटका व्यवसायाच्या पद्धतींना बसलेला आहे. व्यवसायाला म्हणत नाही, व्यवसायाच्या पद्धतींना. तर आता पोस्ट पॅन्डेमिक म्हणजे किंवा आताच्या सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला काय-काय अपॉर्च्युनिटी आहे? एक म्हणजे विक्री, सेल्स. म्हणजे एकाकडून जमीन घ्यायची, आपल्याकडे काही दिवस ठेवायची आणि दुसऱ्याला ट्रान्सफर करायची किंवा एकाला त्याची जमीन विकून देण्यासाठी मदत करायची. हा एक सेल्सचा खूप मोठा भाग झाला. अर्थातच ज्याला सगळ्यात जास्त काय कामी येतं, तर म्हणजे नेटवर्क. एखाद्याला जमीन विकायची असेल, तर योग्य त्या व्यक्तीला शोधणं, त्यालाही नेटवर्क लागतं आणि योग्य त्या व्यक्तीला विकत देणं, त्यासाठी योग्य ती व्यक्ती शोधणं, हे सुद्धा नेटवर्क लागतं. दुसरा एक खूप मोठा आता सध्याच्या परिस्थितीत चालणारा व्यवसाय म्हणजे कन्सल्टेशन. हा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. म्हणजे एखाद्याला जमिनीमध्ये काय तुझ्या प्रॉब्लेम्स आहेत, ते सांगणं, ते सोडून देणं. एखाद्या पर्चेसरला त्याच्या पद्धतीने कस्टमर रादर सेलर शोधून देणं आणि लीगली सगळं करून देणं, हे सगळं कन्सल्टेशनमध्ये येतं. हा एक खूप मोठा व्यवसाय आहे आणि विशेष या कन्सल्टेशनचा सगळ्यात मोठा फायदा सध्याच्या परिस्थितीत म्हणजे कुठलीही स्वतःच्या खिशातून इन्व्हेस्टमेंट लागत नाही. इकडून घ्यायचं, तिकडून द्यायचं. म्हणजे जसं सेल्सला सुद्धा 90% जर तुम्ही स्वतः विकत घेणार नसाल, इकडच्या एक्स पार्टीची वायला विकून देणार असाल, तर इन्व्हेस्टमेंटची गरज नाही. तसंच कन्सल्टेशनला आहे.
कन्सल्टेशनला सुद्धा लिटरली विथ झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा तुमच्या मॅनपॉवर इन्व्हेस्टमेंटवरच हे काम होऊ शकतं. तिसरा एक प्रचलित आहे. रेरामुळे खरं सध्या लोक थोडेफार घाबरतात. पण तो एक चांगला आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट देणारा व्यवसाय आहे. तो म्हणजे डेव्हलपर. डेव्हलपर किंवा प्रमोटर. डेव्हलपर म्हणजे स्वतः डेव्हलप करून देणं. प्रमोटर म्हणजे आपण स्वतः प्रमोट करायची, दुसऱ्याकडून डेव्हलप करून घ्यायची. आणि तिसरा आहे, एखादा डेव्हलपर असतो, त्याला आपण मदत करून म्हणजे आपण त्याची छोटी-छोटी कॉन्ट्रॅक्ट्स असतात. कदाचित सेंटरिंग असेल, कदाचित फेन्सिंग असेल, कदाचित आणखी काही पेंटिंग असेल, असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टिंग हे तिन्ही प्रकार सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टिंग कदाचित थोडंसं कमी असेल, पण प्रमोटर आणि डेव्हलपर खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट देऊ शकतात. आणखी एक प्रकार आहे इन्व्हेस्टर किंवा फायनान्सर. आता हे दोन्ही प्रकार म्हणजे काय, तर जमीन विकत घेऊन ठेवायची. अर्थातच त्या क्षेत्राचा अभ्यास करून हे इथं जिथं वाढणार आहे अशा ठिकाणी विकत घेऊन ठेवायची आणि काही कालांतराने ती विकायची. आणखी एक प्रकार जो आहे, तो सध्या सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे प्रॉपर्टी कन्सल्टंट किंवा ब्रोकर. म्हणजे आपल्याकडे डेटाबेस तयार करायचा, की आपल्या एरियामध्ये कोणाकोणाला प्रॉपर्टी विकायची, कोणाकोणाला विकत घ्यायची त्याच्यासाठी आणि या दोघांचं मॅच मेकिंग करून त्याला ब्रोकर म्हणतो आपण किंवा रिअल इस्टेट ब्रोकर म्हणतो. असा हा एक खूप चांगला व्यवसाय आहे आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये सुद्धा नेटवर्क शिवाय दुसरी काहीही इन्व्हेस्टमेंट नाही. स्वतःच्या खिशातून जवळ-जवळ काहीही जात नाही. इनफॅक्ट सगळ्यात मॉडरेट प्रॉफिट देणारा पण मिनिमम इन्व्हेस्टमेंटचा हा व्यवसाय आहे. एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या, आज तुम्हाला जर मार्केटमध्ये बघितलं, तर एखादा जर तुम्हाला फ्लॅट द्यायचा व्यवसाय करायचा असेल, फ्लॅट भाड्याने देण्याचा ब्रोकर. तर सध्याच्या टर्म्स काय आहेत? साधारणतः 2 महिन्याचं भाडं हा व्यवसाय हे म्हणजे टर्म्स असतात. म्हणजे जागा देणारा माणूस आणि जागा घेणारा माणूस दोघंही 1-1 महिन्याचं भाडं कमीत कमी. याच्यापेक्षा दोन्हीकडून 2-2 घेणारे आहेत, पण आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेस धरत नाही. दोन्हीकडून 1-1 महिन्याचं भाडं हा आपण ब्रोकरेज म्हणून घेतो, कन्सल्टेशन फी म्हणून घेतो. बरोबर आहे? हा सगळ्यात म्हणजे आत्ताच्या चाललेली टर्म्स आहेत. आता तुम्ही कुठल्याही पुण्यातल्या एरियात जर बघितलं, जरी सध्या डाऊन असलं, तरी 10,000 12,000 रेंटला भाडं मिळण्याला काही हे नाही, अडचण नाहीये. मग मला एक सांगा, एका महिन्यामध्ये एक जर समजा तुम्ही फ्लॅट रेंटवर दिला, मी फक्त एकची गोष्ट करतोय. 30 दिवसात फक्त एक फ्लॅट रेंटवर दिला, तरी तुम्हाला ₹20,000 मिळणार. म्हणजे इतका काय म्हणता येईल त्याला, तुम्ही कुठेही कधीही नवीन माणूस असेल, नोकरी केली, तरी 1 महिन्यात 10,000 15,000 मिळायची शक्यता सध्याच्या परिस्थितीत नाहीये. मी बिगिनर्ससाठी बोलतोय. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ब्रोकरेज जर व्यवस्थित सुरू केलं, तुमचं व्यवस्थित नेटवर्क असेल, तर तुम्हाला नक्की एक 20,000 मिळणार आहे. म्हणून हा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटचा जास्तीत जास्त फायदा देणारा हा काय म्हणता येईल बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे प्रॉपर्टी कन्सल्टंट. आणखी एक जो आहे तो लायझनिंगचं वर्क म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही जर एक्सपर्ट असाल डॉक्युमेंटेशनमध्ये, तर कॉर्पोरेशनमधून एखाद्याचा प्लॅन सँक्शन करून देणं किंवा एखाद्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून काही प्रपोजल करून ते अप्रूव्हल करून आणणं. किंवा थोडक्यात गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची कामं करून देणाऱ्याला आपण लायझनिंग म्हणतो. आणखी एक अपॉर्च्युनिटी पर्टिक्युलरली सिव्हिल इंजिनियर्सना आहे. ज्यांनी ऑलरेडी याच्यावर एज्युकेशन आणि ट्रेनिंग घेतलेलं आहे. ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. एखाद्या डेव्हलपरला कन्सल्टन्सी म्हणून कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर लागतो, ज्याला पीएम म्हणतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. तो म्हणून तुम्ही करू शकता. अ, आणखी एक अपॉर्च्युनिटी सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जर बघितलं, तर सध्याच्या परिस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते. तिथं सपोर्ट सर्व्हिसेस, मग अगदी छोट्यात छोटं म्हणजे तिथल्या कामगारांना कॅन्टीन देण्यापासून, जरी नॉन टेक्निकल असलं तरी मी जस्ट उदाहरण म्हणून देतोय. किंवा मग तिथं कन्स्ट्रक्शन साठी इक्विपमेंट सप्लाय करणं, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचं मेंटेनन्स करणं, अशा सपोर्ट सर्व्हिसेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागतात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात बिझनेस होऊ शकतो. त्याच्यानंतर इन्शुरन्स हा सुद्धा साइड बाय साइड होणारा बिझनेस आहे या सगळ्या फील्डमध्ये.
कारण तुम्ही जर बघितलं तर मेजॉरिटी या क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटमध्ये इन्शुरन्सचा अवेअरनेस फार कमी आहे. सुदैव हा शब्द कदाचित चुकीचा आहे. पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये लोक इन्शुरन्सकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागलेत. पण हाच जर इन्शुरन्स आपण आपल्या कामामध्ये, आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, आपल्या प्रोजेक्टमध्ये आणला, तर आपलं बऱ्यापैकी होणारं नुकसान वाचू शकतं. आता बऱ्याच जणांना 2 वर्षात ॲक्टिव्हिटी झिरो झाल्यामुळे, बंद झाल्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय. त्यांनी जर तो इन्शुरन्स केला असता आणि तशा पद्धतीचे इन्शुरन्स अवेलेबल आहेत, हे जर केला असता, तर तुम्हाला कदाचित हा लॉस वाचू शकला असता. अशा आणि बऱ्याच प्रोजेक्ट अपॉर्च्युनिटीज आहेत. विचार तुम्ही करा आणि नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येईल. इतक्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत या क्षेत्रामध्ये. नेक्स्ट. आता आपल्याला ऑब्व्हियसली आपण फायदा कसा मिळवायचा म्हणजे थोडक्यात अपॉर्च्युनिटी हा आपण विषय बघितला. आता हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? तर खूप काही फॅन्टॅस्टिक पी-एच-डी इन टेक, एम-ई, एम-टेक किंवा डिग्री घ्यायला लागते का? तर नाही. फार छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात आणि मुख्य म्हणजे ह्या एज्युकेशनपेक्षा ट्रेनिंग किंवा स्किल्स ट्रेनिंग ह्याच्यामध्ये जास्त पडतात. मला वाटतं तुम्हाला ह्या दोन्हीमधला एज्युकेशन आणि ट्रेनिंग मधला फरक लक्षात येईल. खूप मोठे 2 वर्ष, 3 वर्षाचे कोर्सेस करायची गरज नाही. छोट्या-छोट्या महिन्या 2 महिन्याच्या स्किल्स ट्रेनिंगमध्ये सुद्धा आपण हे सगळं अचीव्ह करू शकतो. आपण हे मिळवू शकतो. स्किल ट्रेनिंग करायचं आणि प्रॅक्टिस करायची. या 2 कॉम्बिनेशनवर हे तुम्ही करावं लागतं. आता त्याच्यासाठी काय करायला लागतं? सगळ्यात पहिल्यांदा डॉक्युमेंट्स वाचणं आणि हळू त्याच्यातून तयार करायला शिकायला पाहिजे. आता डॉक्युमेंट म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट काय असतं? ॲग्रीमेंट म्हणजे 2 2 ज्या पार्टनर्स आहेत किंवा 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, जे काही ठरलेलं आहे, ते डॉक्युमेंट्स करणं. म्हणजे जर एखाद्याला जमीन विकायची असेल, तर मग ती जमीन का विकतोय पासून किती किमतीला विकतोय, या सगळ्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत, ह्या काही त्यांनी सांगितलेल्या असतात. ते व्यवस्थित पॅराग्राफमध्ये लिहून डॉक्युमेंट तयार करणं. त्याच्यासाठी खरं म्हटलं तर वकिलाची गरज नाही. पण वकील असले तर जास्त फायद्याचं आहे. हे डॉक्युमेंट करणं. त्याच्यासाठी मग आपण जुनी डॉक्युमेंट्स वाचून त्याच्यातून आपण तयार करणं आणि त्याचे फॉर्मॅट्स अगदी फिक्स असतात, की पहिल्यांदा 2 पार्टींची नावं, मग काय करतात ते असं जे काय ते तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जाईल. हे डॉक्युमेंट्स वाचणं आणि तयार करणं. म्हणजे टायटल्स मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जे काही डॉक्युमेंट आहे, प्रॉपर्टी कार्ड असो नाही सातबारा असो, त्याच्यात ओनरचं नाव आणि त्याची मालकी खरंच त्याची आहे का? आता खरंच त्याची म्हणजे मगाशी मी उदाहरण दिलं, की शनिवारवाडा. आता शनिवारवाडा सरकारच्या मालकीचा आहे, पण जर एखादा जर बनाव करून, बोगस डॉक्युमेंट करून जर विकायला तयार सुरुवात करत असेल, तर ती माहिती होणं आपल्याला टायटलची हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे टायटल बघण्यासाठी एक 7/12 हे डॉक्युमेंट नीट व्यवस्थित शिकणं हे गरजेचं आहे आणि हे काही खूप अवघड नाही. 4 किंवा 5 तासामध्ये तुम्हाला त्याच्या खाचाखोचा व्यवस्थितपणे शिकवायचं काम आपण करतो. नंतर चौथा प्रकार आहे या तिसरा प्रकार आहे कायदे. आता कायदे म्हणजे खूप त्याच्यासाठी एल-एल-बीचा अभ्यास करायची गरज नाही. प्रॉपर्टीशी रिलेटेड जवळ-जवळ 55 कायदे येतात. पण एवढे सगळे बघायची गरज नाही. आपल्याला जे काही बेसिक 4-5 महत्त्वाचे ट्रान्झॅक्शनचे जे कायदे आहेत, त्याचा आपल्याला अ, या कोर्समध्ये ट्रेनिंग मिळेल. चौथा प्रकार आहे तो म्हणजे राइट म्हणजे हक्क काय आहेत? आता एखादी जमीन जर तुम्ही घेतली किंवा दिली, तर त्याचे हक्क काय आहेत? हे सुद्धा नीट कायदेशीररित्या माहिती करून घेणं. जनरली ते 7/12च्या मध्ये मिळतात. माहिती करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यातून लॉस होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादी महाग जमीन एखाद्याने विकली. त्यावेळेला अधिकारच नसतो विकायचा. महाग त्याच्यात कंडिशन्स असतात. ती जर तुम्ही चुकून राइट हे तुमच्या हक्कामध्ये जर बघितलं नाही आणि घेतली चुकून, तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्याच बरोबर बाकीचेही काही त्यातल्या त्यात अ, बांधणी करणाऱ्या किंवा कन्स्ट्रक्शन करणाऱ्या लोकांसाठी जास्त महत्त्वाचे. पण आपल्याला किंमत येण्याच्या जमिनीला येणारी किंमत येण्याच्या दृष्टीने महत्त्वाची 3 गोष्टी आहेत. त्याची माहिती आपल्याला पाहिजे. ती म्हणजे
आर्किटेक्चर म्हणजे एखादा प्लॅन सँक्शन करण्यासाठी काय प्रोसिजर आहे. मी प्लॅन सँक्शन करण्याच्या खाचाखोचा बोलत नाहीये. मी काय प्रोसिजर आहे म्हणजे कोणाकडे जायला लागतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या गावातला प्लॅन हा तलाठी सध्याच्या परिस्थितीत तलाठी, ग्रामसेवक आणि हे करत असतात. एकदम चुकीचं आहे. आपल्याकडे प्लॅन सँक्शन करणाऱ्या फक्त 3 अथॉरिटी आहेत. एक म्हणजे कलेक्टर आणि तिसरा आहे पी-एम-आर-डीचा हेड. फक्त 3 जणांना ही अथॉरिटी आहे. या 3 सोडून कोण ग्रामसेवक, अगदी सर्कल सुद्धा जर त्याला सुद्धा अथॉरिटी नाहीये. तर ही सगळी बेसिक्स माहिती पाहिजे. उदाहरणार्थ उद्या एखाद्या तलाठ्याच्या ऑफिसमध्ये सांगितलं, की मी तुम्हाला प्लॅन सँक्शन करून देतो. एवढे-एवढे पैसे द्या. तर ते चुकीचं आहे हे ॲट आपल्याला माहिती पाहिजे. नंतर डी रूल्स डेव्हलपमेंटचे जे रूल्स आहेत. म्हणजे त्या एरियामध्ये किती एफ-एस-आय मिळू शकणार आहे? त्या एरियामध्ये खरंच बांधकाम परवानगी आहे का? तुम्ही जर बघितलं असेल तर कात्रज आणि त्याच्या आसपासच्या जमिनीमध्ये खूप मोठे आता प्रॉब्लेम आलेले आहेत. त्या सगळ्या जमिनी हिलटॉप हिल स्लोपमध्ये डिक्लेअर केलेल्या आहेत. मग आता हिलटॉप हिल स्लोपला किती पर्सेंट तुम्हाला बांधकाम मिळणार आहे? फक्त 4% मिळणार आहे. मग एवढ्या मोठी इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला जर ती 0.4% मध्ये जर तुम्हाला जर बांधणार असाल, तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे तिथं किती परमिसिबल आहे, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे डी रूल्स आणि बायलॉज हे खूप महत्वाचं आहे. तसा अगदी खूप डिटेलमध्ये नको म्हणजे किती वाढवून मिळू शकेल, वाढवण्यासाठी काय करायला लागेल किंवा अशी एवढी गरज नाही. पण या ठिकाणी किती परमिसिबल आहे, एवढं तरी बेसिक्स आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः टॅक्सेशनचे जे अस्पेक्ट्स आहेत, फायनान्शियल अस्पेक्ट्स म्हणतो आपण, त्याचे सुद्धा बेसिक्स पाहिजेत. उदाहरणार्थ मी एखादी जमीन घेतली आणि विकली. रादर एखादी माझी जमीन आहे आणि मी विकली. तर ती 2 पद्धतीने येऊ शकते. लाँग टर्म कॅपिटल, शॉर्ट टर्ममध्ये. मग लाँग टर्ममध्ये आलं तर कुठल्या पद्धतीने त्याला टॅक्स होईल, शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे बेसिकली टॅक्सेशनची माहिती घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तसंच तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर कुठल्या पद्धतीने करायचा, की प्रोप्रायटरी ऑर्गनायझेशन करायची का पार्टनरशिप करायची का तुम्हाला वेगळी कंपनी एल-एल-पी फॉर्म करायची. हे सगळं कंपनीचं स्ट्रक्चर सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण कंपनीच्या स्ट्रक्चरवर तुम्हाला तुमचे टॅक्सेशन सुद्धा बदलू शकतं. मगाशी जो मी वर म्हटला होता, की लायझनच्या वेळी, त्यावेळी म्हटलं होतं, की रेव्हेन्यूचं खूप मोठं काम या ह्याच्यात आहे. सगळी डॉक्युमेंट्स रेव्हेन्यू डिपार्टमेंट मेंटेन करतं. रेव्हेन्यूची रेकॉर्ड सुद्धा माहिती होणं खूप महत्वाचं आहे. रेव्हेन्यूच्या प्रोसिजर सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपण त्याचा कमीत कमी 4 ते 6 तासाचा आपण सेशन घेतो, की रेव्हेन्यूची वेगवेगळी प्रोसिजर्स काय? म्हणजे 7-12 आता अगदी सोप्यात सोपं तुम्हाला जर एखादा व्यवहार केला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ग्रामपंचायतीत गेला आणि मला व्यवहार करून घ्या असं सांगितलं, तर तो गोड बोलून तुमच्याकडून पैसे काढेल, पण त्याला अधिकारच नाही की 15 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या नावावर 7-12 करून द्यायचा. हे सगळी प्रोसिजर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याला कमीत कमी नोटीस देऊन, सगळ्या पार्टींना बोलवून, त्याची नोटीस देऊन हे सगळं करावं लागतं. त्यामुळे त्याच्यावर देऊ शकत नाही. पण हे जर माहिती नसेल तर आपण पैसे देऊन बसतो आणि लॉस होतं. हे सगळं रेव्हेन्यू रेकॉर्ड्स, त्याच्या प्रोसिजर्स हे खूप महत्वाचे आहेत. जी प्रोसिजर आहे ती एक महत्वाची आहे. किंवा आणखी बऱ्याच प्रोसिजर आहेत. म्हणजे एखादी जमीन सोडून घ्यायची असेल, तर ते सोडून वेगवेगळ्या काय म्हणतात रिझर्व्हेशनमधून त्याच्याही प्रोसिजर आहेत. हे सगळं रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये येतं. आणखी एक महत्वाचा आयटम सध्याच्या काळामध्ये खूप खूप महत्वाचा झालाय. अ, तो शास्त्रीय आहे का अशास्त्रीय आहे हा आपला विषय नाहीये. आपला विषय एक आहे की आपल्या जर कस्टमरला एखादं प्लॉट किंवा एखादा फ्लॅट वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिजे असेल, तर तुमचा भले विश्वास असो किंवा नसो, अर्थात थोडीफार तरी माहिती करणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण जाणीवपूर्वक वास्तुशास्त्राचा सुद्धा सेशन त्याच्यात ठेवलेला आहे. आणि शेवटचा आयटम म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स. आपण एक मराठीत एक गमतीची म्हण आहे. न बोलणाऱ्या व्यक्तीचे आंबे सुद्धा विकले जात नाहीत. पण बोलणाऱ्या व्यक्तीची माती सुद्धा विकली जाते. म्हणजे थोडक्यात व्यवस्थित जर बोलून तुम्ही कन्व्हिन्सिंग करू शकत असाल, व्यवस्थित कम्युनिकेट करू शकत असाल, तुम्हाला मार्केटिंग आणि सेल्सची टेक्निक माहिती असतील, तर तुम्ही एखादी गोष्ट व्यवस्थित विकू शकता आणि रिअल इस्टेटमध्ये काय आहे, शेवटी विकणंच आहे.
त्यामुळे मार्केटिंग आणि सेल्स सुद्धा खूप महत्वाचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने. नेक्स्ट. एक जस्ट मी प्रश्न विचारला, तुम्ही डॉक्युमेंटमध्ये आपल्या चॅटबॉक्समध्ये एक थोडी मोनोटॉनी ब्रेक करण्यासाठी चॅटबॉक्समध्ये उत्तर देऊ शकता. एखादं डॉक्युमेंट मी रजिस्टर्ड केलं आणि त्याच्याऐवजी नोटरी केलं, तर दोन्हीमध्ये फरक सांगू शकाल का? काय लॉस काय होऊ शकतो का कुठल्या ह्याच्यात? ते तुम्ही जर चॅटबॉक्समध्ये जरी लिहिलं तरी चालेल किंवा अनम्यूट करून बोलला तरी चालेल. प्रश्न कळला माझा? एखादं नोटराइज डॉक्युमेंट आणि रजिस्टर्ड डॉक्युमेंट. नोटरीमध्ये हॅलो कार्तिकजी. हा हॅलो हा 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 बोला. नोटरीमध्ये गव्हर्नमेंटकडे काही रेकॉर्ड नसल्यामुळं त्याच्यात पुढं अपील करता येत नाही. आणि रजिस्टरमध्ये गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड असतं सर्व, त्याच्यामुळे ते नोटरीचं व्यवस्थित करून घेतलेलं असतं. बरोबर. ओके. मी सांगतो त्याचं एक्सप्लेनेशन. पुढे आणखी कोणाला काय सांगायचं? सर, इनमुव्हेबल प्रॉपर्टी नोटरीवरती विकली जात नाही असं कोट केलेलं आहे गव्हर्नमेंटनी. तर त्यासाठी रजिस्ट्रेशनच करणं गरजेचं आहे, स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. ओके. मी थोडक्यात सांगतो, आपल्या कोर्समध्ये तर डिटेलमध्ये घेऊच आपण. एक म्हणजे नोटरी रजिस्ट्रेशन हे हा प्रकारच नाहीये, फक्त तुमची जेन्युइनिटी सिद्ध करण्यासाठी आहे. जसं एक जागा विकायची म्हणून एखाद्या वर्तमानपत्रात जाहिरात दिली, त्याच्यात काय काही लिगली काही आहे का सांगितलं नाही. जेन्युइनिटी सिद्ध होते की येस, मला जागा विकायची, मी आजूबाजूच्या दुकानात म्हणून वर्तमानपत्र. नोटरीचं एक्झॅक्टली तसंच तुमची जेन्युइनिटी समोर नोटरीच्या जे लिगल फ्रेमवर्क केले त्याकडे आणून हे करतो. पण नोटरी करताना आपण सरकारने जो केलेला नियम आहे, जो स्टॅम्प ड्युटीचा, तो करत नाही. त्यामुळे सरकार तुम्हाला प्रोटेक्ट करू शकत नाही. नोटराईज म्हणजे काय? तुमचं जेन्युइनिटी कळले की दोन पाड्या एकत्र येऊन नोटरीच्या समोर तुम्ही सह्या केल्या, बस. बाकी त्रयस्थाच्या समोर सह्या करणं ह्याच्याशिवाय जेन्युइनिटी नाही. रजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जी रिक्वायर्ड स्टॅम्प ड्युटी आहे ती भरता. त्यामुळे सरकार उद्या जर समजा एखादा डिस्प्यूट झाला तर त्या डॉक्युमेंटला सरकार तुम्ही प्रोटेक्ट करू शकतं. हा दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे सांगताना 100% असं सांगतो की कुठलंही डॉक्युमेंट नॉन रजिस्टर करू नका, रजिस्ट्रेशन करा. खर्चिक वाटेल, भले तुम्हाला त्याच्यात खर्च जास्त येईल, पण उद्या काही डिस्प्यूट झाला, आणि हल्ली तुम्ही जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट्स होत आहेत. गव्हर्नमेंटच्या बाजूने जर तुम्हाला प्रोटेक्शन मिळायचं असेल तर रजिस्ट्रेशन करणं हे मस्ट आहे. ओके. याचं डिटेल आपल्या कोर्समध्ये तर आपण कव्हर करतोच आहे. हे फक्त मुद्दाम तुमची जागरूकता करण्याच्या दृष्टीने हे केलं. आता हा बिझनेस करायचा तर वेगवेगळ्या पद्धतीचं आपण प्लॅनिंग करून घेतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. कुठलाही बिझनेस केला तर शक्यतो लॉंग टर्म करावं, पण प्रत्येक गोष्ट लॉंग टर्म मध्ये त्या पद्धतीने चालू राहील असंही नाही होऊ शकत. वर्षापूर्वी बिझनेस करायच्या पद्धतीने आत्ताच्या बिझनेस करायच्या पद्धती खूप फरक पडलाय. रस्त्यावरचा किराणा दुकानदार सुद्धा आता ऑनलाईन यायला लागलाय. म्हणजे कदाचित लॉंग टर्म मध्ये आता प्लॅन करताना खूप अडचणी येतील, पण शॉर्ट टर्म मध्ये तरी सुद्धा हे करायचा प्रयत्न करू. ते करताना काय काय स्किल्स लागणार आहेत ते आपल्याला या सगळ्या कोर्समध्ये आपण शिकवणार आहोत. कदाचित हे खूप मोठे शब्द वाटतील, स्ट्रॅटेजी. पुढच्या सगळं सर्वांगीण विचार करणं एखाद्या गोष्टीची करताना त्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणूया, म्हणजे सोप्या भाषेत. असे हे सगळे प्रकार करून मग आपण मोठ्या पद्धतीचं गोल प्लॅनिंग करू शकतो. मग असे मी सांगितलं त्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये गोल प्लॅनिंग हे खूप अवघड आहे. फास्ट आणि इतक्या रॅपिडली परिस्थिती आणि बिझनेसचे स्टाईल्स बदलत चालल्यात, पण तरी त्यातल्या त्यात आपण वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह बघून आपण प्लॅनिंग हे आपल्याला मार्केटिंगमध्ये आणि सेल्समध्ये आपण शिकवतो. नेक्स्ट.
आता हे आपण सगळे कोर्स आणि याच्याबद्दल बोलतोय आणि त्यातल्या त्यात रिअल इस्टेट का करायचं? तर आपल्याला फायनान्शियली मगाशी मी एक छोटंसं उदाहरण दिलं की ₹20,000 महिना कमवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाही. तेच जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात, तर तुम्हाला 20,000ची नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा अक्षरशः उंबरठे झिजवावे लागतात. म्हणजे थोडक्यात आपलं टार्गेट काय? एखादी व्यक्ती फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हा सगळ्यात चांगला बिझनेस इस्टेट आणि याच्यात चांगल्या पद्धतीने केला तर याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात हे फायदा होऊ शकतो. मोठी स्किल्स वगैरे शिकायची गरज नाहीये. वर्षाचा डिप्लोमा केलाय, 2 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केलाय वगैरे असली काही गरज नाही. अक्षरशः 1.5 महिने 2 महिन्याच्या कोर्समध्ये हे तुम्ही सगळं शिकू शकता. ही स्किल्स शिकू शकता आणि विशेष म्हणजे ही ट्रान्सफरेबल आहे. म्हणजे तुम्ही एकदा शिकलात, तर तुम्ही दुसऱ्यालाही त्याची मदत करू शकता. त्याच्यानंतर हा बेसिकली सगळ्याचा उद्देशच स्वतःचा बिझनेस सुरू करावा. स्वतःचा बिझनेस हा वाढवावा. या दोन्ही उद्देशाने केलेला आहे. अर्थातच बिझनेस वाढला की इन्कम वाढणार. इन्कम वाढलं की ग्रोथ तुम्हाला दिसणार आहे. आणि मगाशी आपल्या पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं त्याप्रमाणे स्वतःचा एक युनिक ब्रँड तयार करणं ह्याच्यात आपल्याला साध्य करायचंय. आता सध्याच्या परिस्थितीत कन्स्ट्रक्शन क्षेत्रात युनिक ब्रँड्स फार कमी आहेत. तुम्ही जर बघितलं तर 2 वर्षापूर्वीचे ब्रँड आत्ता राहिलेले नाहीत आणि आत्ताच्या ब्रँडचं नाव तुम्ही 2 वर्षापूर्वी कधी ऐकलंही नसेल. असं इतक्या रॅपिडली ते चेंज होत आहेत. पण एक वेगळा ब्रँड आपल्याला याच्यातून तयार करायचा आहे. नेक्स्ट. आता कसं करायचं हे मी याच्यामध्येच मधून-मधून सांगत गेलो. एक सगळं डॉक्युमेंटेशन आपण शिकवतो, नेटवर्किंग शिकवतो, स्वतःची सेल्स आणि मार्केटिंगची स्किल्स कशी शिकवतो. अगदी फायनान्समध्ये तुम्हाला एक गोष्ट मगाशी बोलता-बोलता राहिली. बिझनेस करायचा आहे तर कुठल्या कंपनीची कशी सुरुवात करावी? म्हणजे मी प्रोप्रायटरी सुरुवात करायची, पार्टनरशिप करायची का कंपनी प्रायव्हेट लिमिटेड एल-एल-पी करायची का वन पर्सन कंपनी करायची? हे सुद्धा आपण त्या प्रोसिजरमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आपले चार्टर्ड अकाउंटंट स्वतः शिकवतात आणि डोमेन नॉलेज तर लागतंच. रेव्हेन्यूचं रेकॉर्ड कसं असतं, रेव्हेन्यूचे प्रोसिजर्स काय आहेत? पुणे कॉर्पोरेशनमध्ये सँक्शन करायचं असेल प्लॅन तर काय प्रोसिजरने जायला लागेल? पिंपरी चिंचवडला काय प्रोसिजर आहे किंवा पीएमआरडीला काय प्रोसिजर आहे? हे सगळं तर माहिती असणं गरजेचं आहे. हे माहिती करून देतो आपण या कोर्समध्ये. नेक्स्ट. आणि आपल्या कोर्सचं मगाशी मधून-मधून मी छोटी-छोटी वैशिष्ट्ये सांगितली. डेव्हलप करून ठेवलेली आहेत. एक म्हणजे सगळे कोर्सेस आपले वन वे जरी ह्याचे असले, ऑनलाईन जरी घेतले किंवा फेस टू फेस घेतले, तरी हे पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह असतात. मग हे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत. रिअल इस्टेट डेव्हलपमेंट एक आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट किंवा सुपरव्हिजन, बिल्डिंग सुपरवायझर, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, रोड्स बिल्ड सुपरवायझर हे असे कोर्सेस. त्याच्यानंतर एखाद्या तुम्ही कंपनीत काम करत आहात आणि तुम्हाला असं वाटलं की तुमच्या कंपनीतल्या 10, 15, 20 जणांना तर तिथं जाऊन सुद्धा कस्टमाइज्ड कोर्सेस घेतो. तिथं तुम्ही मार्केटिंगमध्ये असाल तर कदाचित मार्केटिंगची गरज नाही राहणार, फक्त प्रोसिजर्स लागतील. असे कस्टमाइज कोर्सेस सुद्धा घेतो. मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे रोड्स, ब्रिजेस आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट याचेही वेगळे कोर्सेस अशा माध्यमातून तुम्हाला डेव्हलप करायचं काम करू शकतो. आपल्या कोर्सचं आणखी एक वैशिष्ट्य जे इथे नोट डाउन केलेलं नाहीये, ते म्हणजे आपले सगळे जे फॅकल्टीज आहेत, सगळे जे शिकवणारे आहेत, हे सगळे प्रोफेशनल्स आहेत. कोणीही शिक्षक नाही. म्हणजे कोणी शिक्षक असेल तर राग म्हणू नका. शिकवण्याची पद्धत आणि प्रोफेशनलची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी असते. ते इंटरॅक्टिव्ह असते आणि प्रॅक्टिकल नॉलेज फुल असतं. आपल्याला थेरॉटिकल नॉलेजची गरज नाही. थेरॉटिकल नॉलेज ऑलरेडी तुम्ही कदाचित घेतलेलंही असेल. कदाचित आजूबाजूने वाचन तुम्ही घेत असाल. पण आपण प्रॅक्टिकल नॉलेज ओरिएंटेड कोर्सेस आहेत. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फायनान्स मॅनेजमेंट जे आहे आपला, कंपनी कशी फॉर्म करायची पासून बॅलन्स शीट कसं मेंटेन करायचं किंवा हिशेब कसा तयार ठेवायचा आपल्या ऑडिटसाठी, हे सगळं शिकू किंवा तिचं टॅक्सेशन कसं असायचं,
ते आपले स्वतः चार्टर्ड अकाउंटंट शिकवतात, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट शिकवतात. हे डॉक्युमेंटेशन आहे किंवा त्या रिलेटेड आहेत, हे स्वतः वकील शिकवतात. प्रॅक्टिसिंग हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, हे वकील शिकवतात. किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे प्रोसिजर्स आहेत, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये काय काय पद्धतीने काम चालतं, हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी लायझन करणारे हे 1-2 नाही तर गेली 20-25 वर्ष काम रेव्हेन्यू डिपार्टमेंटची लायझन करणारे हे फॅकल्टी शिकवतात. म्हणजे थोडक्यात हे सगळे प्रॅक्टिसिंग लोक आहेत. हे तुम्हाला तुमच्याशी इंटरॅक्ट करून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज याच्यातून देतात. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रॅक्टिसची गरज राहणार नाही. हे तुम्ही ट्रेनिंग घेतलं की तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रॅक्टिस झाल्याचं म्हणजे तुम्ही डोळे झाकून तिथं ते काम करू शकाल अशी पद्धत आहे. नेक्स्ट स्लाइड. तर त्यामुळे हे खूप मोठा एक ऍडव्हान्टेज माईलच्या कोर्सला आहे की सगळे प्रॅक्टिसिंग असल्यामुळे तुम्हाला तुमच्या सॉल्व्ह होतात. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुढच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा बिझनेस चालू कराल आणि पुढे जर समजा काही चुकून अडचण आली, तुम्हाला मदत करतात. आणखी काही बेनिफिट्स तुम्हाला आहे त्याच्यात. त्याच्या आधी थोडंसं कन्स्ट्रक्शन बद्दल बोलतो. आपला कन्स्ट्रक्शनचा कोर्स हा साधारणतः 2008 पासूनच सुरुवात झाली. रिअल इस्टेट आणि एक 2-4 महिन्याच्या गॅपनी सुरुवात झाली. कन्स्ट्रक्शनच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात 50च्या वर बॅचेस झालेले आहेत. कन्स्ट्रक्शनचा कोर्स 2 पद्धतीने उपयोगात येतो. कन्स्ट्रक्शनच्या कोर्समध्ये एक तर ज्याला जॉब नाही, मुख्यतः आजूबाजूच्या रुरल एरिया ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात, ज्यांना दुर्दैवाने पुढचं शिक्षण घेता आलं नाही, वर काहीतरी जॉब करायची गरज आहे घराच्या परिस्थितीमुळे, अशा लोकांना सुपरवायझर म्हणून त्याचा एक फायदा असतो. असा जॉब करता येतो. आणि ज्या लोकांना स्वतःची जागा आहे किंवा दुसऱ्याची जागा आहे पण डेव्हलप करून द्यायची इच्छा आहे किंवा डेव्हलप करून द्यायचा व्यवसाय करायचा आहे, अशा लोकांना कॉन्ट्रॅक्ट ट्रेनिंग याच्यामध्ये मिळतं. असा हा मल्टीपर्पज कन्स्ट्रक्शनचा कोर्स आहे. त्याची सुरुवात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने झाली. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे अशोका बिल्डकॉनची जेव्हा कामं चाललेली आहेत, तुम्ही जर बघितलं तर अशोका बिल्डकॉन हे मेनली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे. म्हणजे रस्ते, त्यावेळी रस्ते आणि ब्रिजेस बाहेर लांब लांब चाललेलं असतं. माणसांची खूप अडचण येते. आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये इंजिनियर्स हे मिळायचे, काम करायला तयार व्हायचे कंपनीचं नाव बघून. पण जेव्हा त्यांना तिथं साईटवर काम करायला लागायचे, साईटवर अर्थातच दुसरं काहीच नसायचं. खूप लांब 100 किलोमीटर, 200 किलोमीटर लांब. तेव्हा लिटरली 8-10 दिवसातच ते पळून जायचे. असा खूप कंटिन्युअसली व्हायला लागलं. तेव्हा आपण असं ठरवलं, की नाही आपण स्वतःचंच कोर्स डेव्हलप करू आणि कमी शिकलेल्या लोकांना म्हणजे 10वी-12वीच्या शिकलेल्या लोकांना आपण त्यांना ट्रेन करू आणि तेच काम करायला लावू. आणि त्याचा खूप चांगला म्हणजे त्यावेळी सुरुवात केलेली लोकं आता जनरल मॅनेजर वगैरे या लेव्हलला आहेत. त्याची सुरुवात झाली. म्हणजे कन्स्ट्रक्शनचा कोर्स सुद्धा आपण हा प्रॅक्टिकल ओरिएंटेडच केलाय. इनफॅक्ट कन्स्ट्रक्शनमध्ये एक साधारणतः 27 ऍक्टिव्हिटीज असतात. म्हणजे पाया तुम्ही जर ह्याच्यामध्ये एखाद्या साईटवर गेलात, असे चौकोनी फळ्या मारलेल्या असतात, खड्डे खणलेले. तिथपासून फिनिशिंग म्हणजे पेंटिंग पर्यंत अशा ज्या 27 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी या प्रॅक्टिकली आपण शिकवतो सुद्धा असतात. तुम्ही स्वतःचं काम म्हणजे एक हार्डली 5-6 महिन्याचं कोणाकडे तरी इंटर्नशिप केली की तुम्ही स्वतःचं काम स्वतः घेऊ शकाल, इतका कॉन्फिडन्स आपण त्या कन्स्ट्रक्शन कोर्समध्ये देतो. बाकीचे बेनिफिट्स म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट असे 2 कोर्स सध्या आपण प्लॅन केलेले आहेत. आपल्याला एक पहिलं जे कन्सल्ट म्हणजे तुम्हाला ज्या बिझनेसमध्ये जर काही अडचण आली, कन्सल्टेशन जर असेल लागत असते, ते आपण फ्री ऑफ चार्ज पहिलं देतो. दुसरं आपलं जे स्टडी मटेरियल आहे आपण अगदी खूप केअरफुली डिझाइन केलेलं आहे. ते तुम्हाला त्याची किंमत मार्केटमध्ये सुद्धा 4,000-4,500 आहे. हे तुम्हाला फ्री मिळतं, ऑनलाईन मिळतं तुम्हाला. तुम्हाला मिळेल. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या फॅकल्टीज ह्या प्रोफेशनल्स आहेत. त्यांची ओळख करणं सुद्धा तुमच्या फायद्याचं आहे. इतकं प्रोफेशनल्स आहेत. ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला सगळे पद्धतीने आपण शिकवू म्हणजे फेस टू फेस जरी झाला तरी ऑडिओ व्हिडिओ असतो आणि ऑनलाईन तर असतोच असतो.
अशा पद्धतीने ते शिकवलं जातं आणि मुख्य म्हणजे हा इंटरॅक्टिव्ह असतो. तुम्ही कुठल्याही क्षणाला काही प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या शंका निरसन करू शकता. फ्लेक्सिबल टायमिंग आहे, हे खूप मोठं आहे. जनरली आपण सॅटर्डे, संडे घेतो. पण जर समजा तुम्ही सगळ्यांनी ठरवलं, की नाही दररोज संध्याकाळी 1 तास, 2 तास, 3 तास घ्यायचं, तर ते सुद्धा आपण करू शकतो. जवळ-जवळ आता आपलं एक्सपांडेड 9,000 पर्यंत जुन्या विद्यार्थ्यांचं नेटवर्क गेलंय. ॲक्चुअल विद्यार्थी आणि त्यांचे सर्कल्स असं करून. आणि ज्यांना गरज आहे जॉबची, म्हणजे खरं तर आपला उद्देश असा आहे, की स्वतःचा बिझनेस स्वतः करावा. पण जरी त्यातून काही परिस्थिती कोणाला इंटर्नशिप पाहिजे असेल, कोणाला जर मदत पाहिजे असेल, तो सुद्धा आपण सपोर्ट त्याला देतो. आणि मुख्य म्हणजे गव्हर्नमेंटच्या जे स्कीम्स आहेत, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला शिकवतीलच, की ज्या गव्हर्नमेंटच्या मुद्रासारखी आहे किंवा CGTMS सारखी स्कीम आहे. 2-2 कोटीपर्यंत इथे 1 कोटी लिहिलंय. ॲक्चुअली CGTMS 2 कोटीपर्यंत तुम्हाला विना तारण फार महत्वाचा विषय आहे. विना तारण म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं काहीही तारण न घेता तुम्हाला लोन मिळू शकतं. याची सुद्धा आपण पाहिजे असेल तर मदत करू शकतो. नेक्स्ट. बाकी आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेत. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता.